मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत स्टार्ट विथ व्हाय या सायमन सिनेक यांच्या पुस्तकाचे. नेतृत्व, प्रेरणा, ब्रँडिंग आणि ध्येय आधारित यश कसं मिळवायचं यावरती इथे फोकस केला आहे. व्हाय म्हणजे का पासून सुरुवात करा. सायमन सिनेक यांनी गोल्डन सर्कल थिअरी यामध्ये मांडली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की यशस्वी लोक किंवा ब्रँड हे नेहमी खालील 3 प्रश्नांची साखळी वापरतात. पहिला म्हणजे व्हाय, आपण हे का करतोय. दुसरा म्हणजे हाऊ, आपण हे कसं करतोय. तिसरा म्हणजे व्हॉट, आपण नेमकं काय करतोय. पण जास्त लोक काय करतात, जास्त लोक व्हॉट, हाऊ आणि व्हाय या उलट पद्धतीने चालतात आणि त्यामुळे त्यांना लोक प्रेरणा मिळत नाही. तर आता आपण याची चॅप्टर वाईज समरी बघून घेऊया. चॅप्टर नंबर 1, ॲझ्युम यू नो. आपण अनेकदा गृहीत धरतो की आपण ग्राहकांचा विचार समजतो, पण खरी प्रेरणा देण्यासाठी त्यांना आपला व्हाय कळला पाहिजे. अँड अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. ॲपल, मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर राईट ब्रदर्स यशस्वी का झाले, कारण त्यांनी व्हाय पासून सुरुवात केली. लोक तुमचं काय विकत घेत आहेत हे लक्षात ठेवत नाहीत, ते लक्षात ठेवतात तुम्ही हे का करत आहात. चॅप्टर नंबर 3, द गोल्डन सर्कल. व्हाय, हाऊ, व्हॉट. व्हाय म्हणजे ध्येय, प्रेरणा. हाऊ म्हणजे प्रोसेस. व्हॉट म्हणजे वस्तू, सेवा. हे वर्तुळाच्या केंद्रातून सुरू होतं, बाहेरच्या बाजूने नव्हे. चॅप्टर नंबर 4, दिस इज नॉट ओपिनियन, दिस इज बायोलॉजी. मेंदूतील लिम्बिक ब्रेन म्हणजे भावना, निर्णय हे व्हायला उत्तर देतं आणि निओकॉर्टेक्स म्हणजे विचार आणि तर्क जे व्हॉटला उत्तर देतं. म्हणूनच प्रेरणादायी विचार आपल्याला भावनात्मक स्तरावर भेटतात. चॅप्टर नंबर 5, क्लॅरिटी, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. व्हाय स्पष्ट असलं पाहिजे, व्हॉट कायम एकसारखं असलं पाहिजे. यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो. चॅप्टर नंबर 6, द इमर्जन्स ऑफ ट्रस्ट. जर कंपनीचा व्हाय स्पष्ट असेल तर ग्राहक भावनिक पातळीवर कनेक्ट होतात. म्हणूनच काही ब्रँड्सवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. चॅप्टर नंबर 7, हाऊ अ टिपिंग पॉइंट टिप्स. सुरुवातीला केवळ काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, पण जेव्हा ही प्रेरणा टिकवली जाते तेव्हा क्रांती घडते. चॅप्टर नंबर 8, स्टार्ट विथ व्हाय बट नो हाऊ. व्हाय तुमचं स्वप्न आहे आणि हाऊ ते सत्यात उतरवण्याची प्रक्रिया. दोन्हीचा मेळ आवश्यक आहे. चॅप्टर नंबर 9, नो व्हाय, नो हाऊ, देन व्हॉट. अनेक कंपन्या सुरुवात चांगली करतात, पण जसजशा त्या वाढतात तशा त्या व्हाय विसरतात, त्यामुळे त्यांची ताकद कमी होते. चॅप्टर नंबर 10, कम्युनिकेशन इज नॉट अबाउट स्पीकिंग, इट्स अबाउट लिसनिंग. प्रभावी संवाद म्हणजे केवळ बोलणं नाही तर समजून घेणं. लोक तुमच्याशी का जोडलेले आहेत हे समजून घ्या. चॅप्टर नंबर 11, व्हेन व्हाय गोज फजी. जर तुमचा व्हाय अस्पष्ट झाला तर ब्रँड गोंधळात जातो. यामुळे ग्राहक आणि तुमची नाळ तुटते. चॅप्टर नंबर 12, स्प्लिट हॅपन्स. जेव्हा कंपनी ध्येयाऐवजी किंवा नफ्यावर केंद्रित होते तेव्हा ती अपयशी होते. ॲपल, साऊथ वेस्ट एअरलाइन्स हे उदाहरण की त्यांनी आपला व्हाय कधीही गमावला नाही. स्टार्ट विथ व्हाय म्हणजे सुरुवात नेहमी का पासूनच करा. गोल्डन सर्कल म्हणजे व्हाय, हाऊ, व्हॉट हा नियम वापरा. प्रेरणा इज इक्वल टू भावना. लोक भावनेवरून खरेदी करतात, लॉजिकवरून नाही. ट्रस्ट तयार होतो व्हायवरून. स्पष्ट ध्येय असलेली कंपनी जास्त यशस्वी होते. आणि कन्सिस्टन्सी इज अ की. ध्येय, प्रक्रिया आणि कृती ह्या तिन्ही गोष्टीमध्ये सुसंगती असावी. उदाहरणार्थ ॲपलचा व्हाय काय आहे, जग बदलण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करणं. हाऊ, सुंदर आणि युजर फ्रेंडली डिझाईन. आणि व्हॉट, आयफोन, आयपॅड आणि मॅक. शेवटचा विचार, पीपल डोंट बाय व्हॉट यू डू, दे बाय व्हॉट यू डू इट. तर मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल
तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.